जवाहर अर्बन बँक हा एक व्यवसाय आपण प्रॉफिट साठी करतो. बँकेच्या मालकांचा प्रॉफिट झाला पाहिजे. जेव्हा आपण एखादी संस्था चालवतो ती मालकाची अपेक्षा असते की ती प्रॉफिट मध्ये चालला पाहिजे. मग जवाहर अर्बन बँकेचे मालक कोण आहेत? जवाहर अर्बन बँकेचे मालक तर 12,000 जे सभासद आहेत ते जवाहर अर्बन बँकेचे मालक आहेत. मग गेल्या अनेक वर्षामध्ये त्या 12,000 लोकांना लाभांशचा एक पैसा सुद्धा मिळालेला नाही. जर कुठलीही संस्था ही लाभासाठी चालत असेल तर मग अशा 12,000 लोकांना गेल्या अनेक वर्षामध्ये एक पैसे देखील दिली गेलेली नाहीये. आणि म्हणून माननीय सामरे साहेबांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांच्या समक्ष मी आज इथे घोषित करतो की जसं आपण कर्मचाऱ्यांना वेतन वाढ दिली, ज्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेले त्या कर्मचाऱ्यांना मागच्या 29 तारखेच्या मीटिंग मध्ये प्रमोशन दिले. जे एकत्र लागले होते नोकरीला पण त्यांचे मित्र 3 प्रमोशन घेऊन पुढे गेले आणि हा मात्र का त्याच्यावर कोणाचं वरद असतं नाहीये. म्हणून ठाणे जिल्हा मध्यवर्ती संघित बँकेमध्ये प्रमोशन मध्ये भ्रष्टाचार व्हायचा, भरतीमध्ये भ्रष्टाचार व्हायचा, त्याच्या अगेन्स्ट माननीय सामरे साहेबांनी आंदोलन उभारलं आणि 2017 सालची जी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती आहे ती हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवली. याच्यामध्ये देखील त्यांना न्याय मिळवून देण्यामागे देखील माननीय सामरे साहेबांचाच हात आहे आणि त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही पुढे चाललो आणि इथे याच पद्धतीने नियमाने भरती केली. कुठल्याही प्रकारे आज आपल्या बँकेवर कोणी गालबोट दाखवू शकत नाही. एक चर्चा झाली गावामध्ये पंचक्रोशीमध्ये की बाबा कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले, कर्मचाऱ्यांना प्रमोशन दिले, पण सभासदांना काय देणार तुम्ही? मग गेल्या अनेक वर्षामध्ये त्या 12,000 लोकांना डिव्हिडंड दिलेला नाही. परंतु सामरे साहेब आज आपल्या उपस्थितीत मोनिकाताई आहेत, इथे हेमांगीताई आहेत, सर्व सन्माननीय आहेत. या सर्वांच्या उपस्थितीत मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने, चेअरमन साहेबांच्या वतीने, व्हाईस चेअरमन साहेबांच्या वतीने, सीओच्या वतीने सर्व उपस्थितांना एक शब्द देतो की नजीकच्या काळात जवाहर अर्बन बँकेच्या 12,000 सभासदांना आम्ही लाभांश दिल्याशिवाय राहणार नाही. या प्रकारे आम्ही घोषणा करतो आणि दुसरी सगळ्यांना